ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आता मतदानासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। नवी मुंबईमध्ये 4000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहे, तर मतदानासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होतंय, त्यामुळे आता बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मागच्या 1.5 महिन्यापासून नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे। निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूयात। राज्यामध्ये प्रचारात ताफा थंडावलेला आहे। नवी मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। ठाणे लोकसभा निवडणुकी दृष्टीने संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ठाणे लोकसभा निवडणुकीत लागलेलं आहे, कारण नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे। अनेक वाहनांची तपासणी सुरू करतात। आपण पाहू शकता हे पूर्ण पोलीस आहेत, जे नवी मुंबई पोलीस आहेत, संपूर्णपणे जे बूथवर आहेत, साधारणपणे 800 ते 900 जे बूथ असतील त्यांच्यावर बंदोबस्त ठेवण्यात आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी जे आहेत पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। आपल्यासोबत जे डीसीपी आहेत पंकज ठाणे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की जेणेकरून काय प्रकारे पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे, कुठलीही घटना घडून यासाठी काय खबरदारी। सर, काय पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, कुठलीही घटना घडू नये? जवळपास 4000 पोलिसांचा बंदोबस्त या लोकसभेसाठी आम्ही तैनात केलेला आहे। बंदोबस्तासाठी जवळपास यामध्ये 800 होमगार्ड्स, 6 पॅरामिलिटरी फोर्स, 160 अधिकारी तैनात करण्यात आलेले आहे। या सर्व बंदोबस्तामध्ये जवळपास 55 मोबाईल, 34 स्ट्रायकिंग्स, त्याचबरोबर वायरलेस सेट जवळपास 350च्या दरम्यान आम्ही वापर करणार आहोत। यासाठी लोकांना सूचना देण्यासाठी PA सिस्टीम्स त्याचबरोबर ड्रोनचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता पथक वगैरे काय नेमणूक केली का? यामध्ये सेक्टर पेट्रोलिंग्स आहेत आमच्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। 20 लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे आणि जवळपास 450 लोकांना नोटिसेस देऊन इतर 450 लोकांना प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। हे होते पंकज ठाणे, त्यांनी सांगितले की पूर्णपणे नवी मुंबई पोलीस दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुठल्याही अनुस्थितीत घडू नये यासाठी काही जे गुन्हेगार आहेत त्यांना तडीपार सुद्धा केलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।